मौजे देऊळगाव गात तालुका सेलू येथील भाजप कार्यकर्त्यांचा माजी आमदार विजय भांबळे साहेब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश. जिंतूर 6 जानेवारी मौजे देऊळगाव गात तालुका सेलू येथील भाजपच्या कार्यकर्त्यांचा राजाभाऊ भाऊसाहेब कदम चेअरमन यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनसंपर्क कार्यालय येलदरी रोड जिंतूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला. त्यात मौजे देऊळगाव गात येथील सोसायटी सदस्य कोंडिबा विठ्ठल हनवते, रामेश्वर कोंडिबा हनवते, अनिल पाचलेगावकर, दत्ता डुरे, गजानन हातकडके, विष्णू काळे, सुरेश तायडे, गोविंद हातकडके, नवनाथ हातकडके, रोहिदास गायकवाड, अंगद साखरे, गोरख पारवे, सूरज पारवे, अशोक भाग्यवंत, ओम पाचलेगावकर, राम कदम, पवन वावरे, गोपाळ वावरे, सिद्धेश्वर कदम, शुभम साखरे, तुकाराम कदम, समर्थ कणसे, प्रल्हाद वाघमारे, दिनेश वाघमारे, दीपक शिंदे, संभाजी कदम, बाळासाहेब साखरे इत्यादींनी भाजपची ध्येय धोरणे आणि सेलू येथील अकार्यक्षम नेतृत्व यांना कंटाळून माजी आमदार विजयराव भांबळे यांच्यावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी माजी आमदार विजयराव भांबळे यांनी सर्वांचे हार आणि पक्षाचा रुमाल घालून पक्षामध्ये स्वागत केले. पुढील निवडणुकीसाठी सर्व ताकदीने कामास लागून माननीय नामदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार आणि विकास तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा सल्ला दिला. यावेळी मनोज थिटे, प्रवीण चव्हाण, गंगाधर अप्पा तरटे, धीरज राजेभाऊ कदम, धनंजय राजेभाऊ कदम, वैभव विजय कदम तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.